नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। मलकापूर कोकरूड मार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील आमेणी इथल्या घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार तर 2 जण जखमी झाले। शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे। मलकापूरहून भिलवडीकडे भरधाव वेगाने निघालेल्या कार चालकाचा ताबा सुटून ती कार घसरली आणि रस्त्याकडेला पलटी झाली। या अपघातात सांगली जिल्ह्यातील भिलवडी इथले 40 वर्षीय प्रवीण प्रकाश मुळे हे जागीच ठार झाले, तर भिलवडी इथले 38 वर्षीय सुरेश गायकवाड आणि विहापूर इथले 37 वर्षीय मारुती चव्हाण हे दोघे जखमी झालेत। जखमींवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत प्रवीण मुळे यांच्या मृतदेहाची रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। लोकहिताच्या अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती निस्वार्थीपणाने करत आहेत। स्वतःच्या संसाराची पर्वा न करता ही कामं केली जातात। त्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मासिक उदरनिर्वाह भत्ता मिळावा अशी मागणी महासंघाने केली आहे। याबाबतचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य समाजभूषण पुरस्कार प्राप्त मानकरी महासंघानं आज मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। शासनाचा समाजभूषण पुरस्कार मिळवलेल्या अनेक व्यक्ती समाजहिताचं काम करताना कुटुंबाकडे लक्ष देत नाहीत। त्यामुळे कालांतरानं वृद्धापकाळात या पुरस्कार प्राप्त लोकांची दयनीय अवस्था होते, त्यांना परावलंबी जीवन जगावं लागतंय। त्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार आणि दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किमान 15,000 रुपये मासिक मानधन मिळावं अशा मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य समाजभूषण पुरस्कार प्राप्त मानकरी महासंघाच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आलंय। यावेळी बळवंतराव माने, लक्ष्मण अवघडे, भगवान आवळे, बाबासाहेब घाटगे, शिवाजी घुले, मोहन आवळे, सुरेश लोखंडे उपस्थित होते। गडमुडशिंगीपैकी लक्ष्मीवाडी इथल्या प्रकल्पग्रस्तांचं मागणी असलेल्या ठिकाणी पुनर्वसन न करता प्रशासनानं दबाव तंत्राचा वापर करून अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचा घाट घातलाय। विमानतळ धावपट्टीच्या शेजारी असलेल्या पुनर्वसनाला लक्ष्मीवाडी प्रकल्पग्रस्तांनी ठाम विरोध केलाय। प्रकल्पग्रस्तांचं 322 क या जागेमध्ये संपूर्ण पुनर्वसन करावं अशी भूमिका लक्ष्मीवाडी प्रकल्पग्रस्तांनी घेतली असून अधिकाऱ्यांच्या मनमानीविरुद्ध प्रदीर्घ संघर्षाचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केलाय। उजळाईवाडी विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक अतिरिक्त 64 एकर भूसंपादनासाठी 100 वर्षापासून जुन्या लक्ष्मीवाडी वसाहतीचं स्थलांतर करण्यात येत असून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार त्यांचं पुनर्वसन सर्वे नंबर 322 क या जागेवर करण्यात यावं अशी मागणी सुरुवातीपासून होतीये। वन प्रशासनाकडून मात्र प्रकल्पग्रस्तांचा सर्वे नंबर 328 ब यामध्ये पुनर्वसन करण्याचा घाट घातला जातोय। 328 ब हा सर्वे नंबर विमानाच्या धावपट्टी शेजारी असल्या अशा धोकादायक ठिकाणी पुनर्वसनामुळे लहान मुलं, आजारी व्यक्ती आणि स्त्रियांच्या आरोग्याला धोका असून हे ठिकाण नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे या ठिकाणी दवाखाना, शाळा आणि इतर भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे। परंतु काही मोजक्या प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतराला संमती दिली असली तरी बहुतांश प्रकल्पग्रस्तांनी मात्र या ठिकाणी स्थलांतराला विरोध दर्शवलाय। त्यामुळे पुनर्वसनाच्या प्रश्नावरून पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। अलमट्टीसह कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या संचालनाकडे राज्य शासन आणि जलसंपदा विभागानं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे। केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अलमट्टी धरणातून विसर्ग होतो की नाही यावर अधिकाऱ्यांनी बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे। अधिकाऱ्यांनी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन केलं नाही तर ऑगस्ट अखेरपर्यंत पुन्हा कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा दणका बसण्याचा धोका आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्हा प्रशासन तसंच जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या महापूर आल्यानंतर आपत्ती निवारणासाठीच्या उपाययोजनांकडे लक्ष केंद्रित केलंय। मात्र महापूर येऊ नये यासाठी शासकीय पातळीवरून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत। महापूर आल्यानंतर काय करायचं याचं नियोजन महत्त्वाचं आहेच, पण महापूर येऊच नये यासाठी आता तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे। अलमट्टी धरणातून पाणी विसर्गाच्या नियोजनात हलगर्जीपणा झाल्यास ऑगस्ट अखेरपर्यंत महापुराचा पुन्हा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे।
कोयना आणि वारणेसह कृष्णा खोऱ्यातील धरणांचं परिचालन सांभाळताना अलमट्टी धरणातून सातत्यानं विसर्ग वाढवणं गरजेचं आहे। सध्या अलमट्टी धरणामध्ये 24 तासात 87,841 क्युसेक पाण्याची आवक होते, तर धरणातून 24 तासात 44,231 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता। आता तो विसर्ग कमी केला असून सध्या धरणातून 42,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणात पाण्याची जेवढी आवक होतीये तेवढा विसर्ग सध्या होत नाही, त्यामुळे महिना अखेरपर्यंत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य शासन आणि जलसंपदा विभागानं तातडीनं कर्नाटक सरकारशी समन्वय साधून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची गरज आहे। सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या वतीनं माझगाव ते देवठाणे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपं काढण्यात आली। झुडपं काढल्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात थांबल्यानं या कार्याचं कौतुक होत आहे। पन्हाळा तालुक्यातील माझगाव खोतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात। शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवले जातात। माझगाव ते देवठाणे रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झुडपं वाढली होती, त्यामुळे समोरून येणारं वाहन चालकाला दिसत नव्हतं। दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे वारंवार अपघात होत होते, त्यामुळे झुडपं काढण्याची गरज लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले वाचनालयाचे डॉक्टर निलेश पाटील यांनी सहकाऱ्यांसोबत झुडपं काढून वाहतुकीचा अडथळा दूर केला आणि रस्त्याची सफाई करण्यात आली। झुडपं काढण्याचं काम 3 तासाहून अधिक काळ सुरू होतं। यावेळी डॉक्टर निलेश पाटील, नवनाथ पाटील तसंच पडळ ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते। सत्ता, पैसा आणि प्रतिष्ठा ज्यांच्याकडे आहे त्यांनाच न्याय मिळतोय असा अलिखित समज जनसामान्यांमध्ये होता। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना सर्वसामान्यांना अधिकार देणारी आणि लोकशाहीला बळकट करणारी आहे। सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींच्या गुजरात कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम केलंय असं प्रतिपादन माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केलं। न्यायदेवतेच्या प्रतिमा पूजन प्रसंगी ते बोलत होते। केनवडे इथं हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। या निमित्तानं माजी आमदार संजय बाबा घाटगे, साताप्पा तांबेकर, के पाटील यांच्या हस्ते न्यायदेवतेच्या प्रतिमेचं पूजन करून या निकालाचं स्वागत करण्यात आलंय। राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या अशा प्रकारच्या केसेसमध्ये इतक्या जलद आणि गांभीर्यानं निकाल देऊन मोठी शिक्षा झाल्याचं देशात ऐकिवात नाही। अशा पद्धतीच्या केसेस वर्षानुवर्ष चालतात। या केसमध्ये इतकं मोठं गांभीर्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय, अशी माहिती माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी दिली। विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट सुप्रीम कोर्टाच्या या निकालानं संपुष्टात आलाय असंही घाटगे म्हणाले। यावेळी विष्णुपंत गायकवाड, बाजीराव पाटील, शामराव पोवार, संजय चिंगे, धोंडीराम एकशिंगे, तानाजी कांबळे उपस्थित होते। कोल्हापूर गगनबावडा रोडवरील कोपार्डे इथल्या पश्चिम गार्डन रेस्टॉरंटनं उत्तम दर्जा आणि तत्पर सेवेच्या बळावर हॉटेल व्यवसायात नावलौकिक मिळवलाय। रेस्टॉरंटचे मालक राजाराम माने आणि संजय माने हे विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। माने यांच्या ज्ञानेश्वरी या कन्येचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला। उमेद संस्थेच्या मायेच्या घरातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून माने कुटुंबानं सामाजिक बांधिलकी जपली आहे। उत्तम सेवा, नीटनेटकेपणा राखत शाकाहारी, मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोपार्डे इथल्या पश्चिम गार्डन रेस्टॉरंटचे मालक राजाराम माने आणि संजय माने हे बंधू सेवा भावनेतून दरवर्षी विविध उपक्रम राबवतात। तसंच त्यांच्या कुटुंबातील सण समारंभही सामाजिक बांधिलकी जोपासत साजरे केले जातात। यावर्षी राजाराम माने यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा 12वा वाढदिवस पश्चिम गार्डन हॉटेलमध्ये उत्साही वातावरणात साजरा झाला। दरम्यान कोपार्डे इथल्या उमेद मायेच्या घरातील 30 मुलांना सोबत घेऊन माने यांनी ज्ञानेश्वरीच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली। उमेद संस्थेच्या गरजू विद्यार्थ्यांसोबत माने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी भोजनाचा आस्वाद घेतला। वाढदिवसाचं औचित्य साधून उमेद मायेच्या घरातील गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचं किट वाटप करण्यात आलं। सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक मोहन माने, सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी शशिकांत पडवळ, सचिन माने यांच्या हस्ते हे साहित्य देण्यात आलं। यावेळी उमेदचे संस्थापक प्रकाश गाताडे, कृष्णा देसाई, कृष्णात हुजरे पाटील, दीपक माने, विजय पाटील, नवनाथ कापसे, अजिंक्य पाटील, एकनाथ काथळे, अशोक माने, विश्वास गायकवाड, कृष्णात बंगे, डॉक्टर मारुती चौगुले उपस्थित होते। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। आजचा दिवस खूप खास आहे।
हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो, आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी आणि माझं कार्यालय कटिबद्ध आहे. सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचं तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं. त्या राधानगरी इथं सैनिक मेळाव्यात बोलत होत्या. महसूल सप्ताहामध्ये सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत राधानगरी तालुक्यामध्ये सैनिकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी सैनिकांकडून अर्ज स्वीकारून तलाठी आणि मंडल अधिकारी, इतर कार्यालय प्रमुख यांना त्यांच्या कामाबाबत सूचना दिल्या. वीर पत्नी, वीर माता, 1971च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नी आणि माता यांच्यासह तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसंच 77 वेळा रक्तदान केलेले सर्पमित्र कृष्णा पवार आणि सफाई कर्मचारी शामराव चौगुले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपलं कार्यालय कटिबद्ध आहे. सैनिकांमुळेच आपण देशात सुरक्षित राहतो, त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबांचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे.
आजी माजी सैनिकांना महसूल सेवा प्राधान्यानं देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नायब तहसीलदार सुबोध वांगणकर, ऋतुराज निकम, कॅप्टन तानाजी खाडे, शहीद पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई सीताराम पाटील, सुभेदार तानाजी संगपाळ, मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे, प्रवीण पाटील, सुंदर जाधव, रणजित ढोकरे, सचिन पाटील यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कागल इथल्या श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गुणगौरव समारंभ पार पडला. 10वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कागल इथल्या श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमंत मृगनयना राजे घाटगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे सचिव श्रीमंत अखिलेश राजे घाटगे यावेळी प्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अजितसिंह घाटगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील 10वीतील विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमंत मृगनयना राजे घाटगे, श्रीमंत अखिलेश राजे घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव पी.बी. घाटगे, मुख्याध्यापक व्ही.डी. मगदूम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं वृक्षारोपण आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे असं मत पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी व्यक्त केलं. पेठवडगाव इथल्या सह्याद्री कला क्रीडा मंडळानं आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथलं सह्याद्री कला क्रीडा मंडळ हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारं मंडळ असून मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षी वृक्षारोपण आणि त्याचं संवर्धन केलं जातं. मंडळाच्या वतीनं यावर्षीचा वृक्षारोपण कार्यक्रम पेठवडगावचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर आणि वडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. पेठवडगावमधील स्वामी समर्थ कॉलनी, अंबाई कॉलनी आणि अपराध वसाहत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं किमान एक झाड लावून त्याचं संवर्धन करावं असं यावेळी पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी सांगितलं. तर शहरवासियांच्या विधायक उपक्रमांना नगरपालिकेचं नेहमी सहकार्य राहील असं मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी सांगितलं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण भोई, उपाध्यक्ष प्रसाद माई, जाकीर शेख, प्रज्योत कुंभार, राजाराम पवार, शरद जाधव, प्रदीप माने, प्रल्हाद पाटील, नरेंद्र सनगर, मोहन कडोलकर यांच्यासह कार्यकर्ते आणि शहरवासीय उपस्थित होते. गडिंग्लजच्या आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कामगारांनी सुरू केलेलं काम बंद आंदोलन शुक्रवारी मागे घेतलंय. कारखाना संचालक मंडळ आणि कामगार संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कामगार संघटनेनं हा निर्णय घेतला. त्यामुळे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीच्या मागणीसाठी आप्पासाहेब नलवडे कारखान्याच्या कामगारांनी कारखाना कार्यस्थळावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. किमान एका महिन्याचा पगार आणि थकीत भविष्य निर्वाह निधीची रक्कम द्यावी अशी मागणी कामगारांची होती. कामगारांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानंतर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र सकारात्मक तोडगा निघत नसल्यानं कामगार आंदोलनावर ठाम होते. दरम्यान कामगारांच्या खात्यावर 1 महिन्याचा पगार जमा करण्यात आलाय. व्यवस्थापनाबरोबर सकारात्मक चर्चाही झाल्यानं कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतलंय. याबाबतची घोषणा कामगार युनियनचे अध्यक्ष विजय रेडेकर यांनी केली. यावेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांच्यासह संचालक आणि कामगार उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून अभिनव पद्धतीनं फ्रेंडशिप डे साजरा केला. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी झाडांशी मैत्रीचे बंध जुळवले आहेत. यापूर्वी महाविद्यालयानं 15,000हून अधिक झाडं लावली आहेत. एकमेकांच्या हातावर बँड बांधून किंवा आपलं नाव रंगवून मैत्री दिन साजरा करण्याचा ट्रेंड महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीमध्ये वाढतोय. मात्र तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून फ्रेंडशिप डे साजरा केला. महाविद्यालयानं आजपर्यंत 15,000हून अधिक झाडं लावली असून फ्रेंडशिप डे निमित्तानं महाविद्यालयीन परिसरात झाडं लावून झाडांशी असलेली मैत्री मजबूत करण्याची आणि त्यांचं पालनपोषण करण्याची शपथ विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतली. संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, उपप्राचार्य सागर शेटके, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग होता.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं आतषबाजी करत साखर वाटण्यात आली. तर करवीर तालुक्यातील फुलेवाडी इथंही आमदार PN पाटील यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी कोल्हापूर, कर्नाटक इथं केलेल्या वक्तव्याविरोधात सुरत कोर्टानं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. त्यामुळे इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मलाबादे चौकात आतषबाजी करत साखर वाटण्यात आली. यावेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, नंदकिशोर जोशी, अजित मिळेकर, उदय गीते, शिवा चव्हाण, रवी वासुदेव, ओंकार अवळकर, तौसिफ लाटकर, सचिन साठे, बिस्मिल्ला गैबान, सावित्री हजारे, वेदिका कळंत्रे, साक्षी पोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. करवीर तालुक्यातील फुलेवाडी इथं काँग्रेसच्या वतीनं मेळावा घेऊन पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी आमदार PN पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील प्रमुख उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर देशात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी तसंच सोनिया गांधी यांनी दिलेल्या योगदानामुळे देश उभा राहिला. मात्र आता भाजपानं देश विकायला काढलाय. विविध सरकारी मालमत्ता विकल्या जात आहेत. शेतकरी, सर्वसामान्य माणूस संपवला जात आहे असा आरोप आमदार PN पाटील यांनी केला. तर भाजपानं ईडीची भीती दाखवून देशाला वेठीस धरल्याचं गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले. 2024च्या निवडणुकीत भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं. मेळाव्यामध्ये बाजीराव खाडे, प्राध्यापक सुनील खराडे, प्राध्यापक शिवाजी पाटील, भारत पाटील, विष्णू पाटील, उदय पाटील कौलोकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भैया भुयेकर, जयसिंग हिरडेकर, शंकरराव पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, संभाजी पाटील, PD पाटील, अमर पाटील, एकनाथ पाटील, अश्विनी धोत्रे, सुप्रिया साळोखे, शिल्पा पाटील, शशिकला रोटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.